नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे बोर्ड NTPC यांच्यामार्फत विविध रेल्वे विभागाच्या अतांत्रिक पदाच्या एकूण 8,850 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, विविध पदांच्या एकूण 8,850 जागा ह्या भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, अतांत्रिकी NTPC पदाच्या पदवीधर आणि पदवीधर नसलेल्या उमेदवार यांच्यासाठी खास करून विशेष आहे. मित्रांनो, ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनवर काही जागा आहेत मित्रांनो, आणि काही 12वी पासच्या ज्यांची झाली आहे त्यांच्यासाठी खास सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, ज्यांची NTPC मार्फत पदाकरिता पदवीधर किंवा पदवीधर नसलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतो. मित्रांनो, अर्ज कोणाकोणाला करता येतो? ज्यांची पदवी ही कंप्लीट झाली आणि ज्यांची 12वी पास आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज करता येतो. मित्रांनो, अर्ज करण्याची जी तारीख आहे मित्रांनो, सुरुवात ती 21 ऑक्टोबर 2025 पासून ती पदवीधरांसाठी आहे मित्रांनो, आणि ज्यांना 12वी पासवर ज्यांना भरायचे त्यांनी सुद्धा 21 पासून भरू शकतात. परंतु ज्यांची पदवीधर झाली अशा उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, आणि ज्यांची 12वी पासवर आहे त्यांच्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि GK, GS आणि सामान्य यांचा समावेश असतो. मित्रांनो, तुम्हाला CBT 1 पास झाल्याच्या नंतर CBT 2 द्यायचं आहे. असा तुमच्या 2 पेपर होतात. मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला एक गव्हर्मेंट जॉब तुमच्या हाती असेल. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला रेल्वेमध्ये मोठी भरती आलेली आहे. मित्रांनो, त्यामुळे ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो NTPC मार्फत भरवल्या जातात. मित्रांनो, आणि फक्त ग्रॅज्युएशनवर आहेत. मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो अर्ज जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करा. जे ओपनमध्ये असेल त्यांनी EWS मधून भरा. जे काही OBC वगैरे असते त्यांनी OBC भरा. आरक्षणामधून आपण जे काही फॉर्म भरायचे ते फॉर्म भरा. मित्रांनो, ह्याचं मेरिट गेल्या वर्षी खूप लागलेलं आहे मित्रांनो, आणि यंदा पण खूप लागलेलं आहे. मित्रांनो, चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. चला तर आपण आता कोणत्या पदासाठी किती जागा आहे ते आपण एक PDFच्या माध्यमातून पाहूया आणि जाहिरात डिटेलमध्ये पाहू. तुम्हाला सांगतो मित्रांनो की ही सुवर्ण संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त रेल्वे भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी भरती होण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आता PDF पाहू आपण. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण PDFच्या माध्यमातून रेल्वे मार्फत जी काही NTPCची भरती निघलेली आहे त्याचं आपण डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे ही जी काही RRB मार्फत भरती केली जाते मित्रांनो, ह्याच्यामध्ये ओपनिंग डेट ॲप्लिकेशन ग्रॅज्युएशन सर्वांसाठी 21/10 पासून फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो, आणि 20/11/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. मित्रांनो, जे काही नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये आहेत मित्रांनो, ज्यांची अजून ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी 28/10 पासून चालू आहे आणि 27/11 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. मित्रांनो,
यामध्ये आपण पाहू मित्रांनो, पोस्ट आणि त्यांचं काय पेमेंट वगैरे जे असतं ते किती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएशनसाठी मित्रांनो एवढे पोस्ट आहेत. चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्तर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रॅफिक असिस्टंट अशा आहेत मित्रांनो. परंतु सगळ्यात बेस्ट पोस्ट म्हटलं तर मित्रांनो, गुड ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, ज्युनियर क्लर्क हे आहेत मित्रांनो. याचे बेसिकच मित्रांनो जवळजवळ 35,400 आहे मित्रांनो. आणि हे जवळजवळ तुमची सॅलरी सुरुवातीलाच जवळजवळ तुम्हाला DATA मिळून जवळजवळ तुम्हाला 50-55च्या आसपास जाते मित्रांनो सुरुवातीला. आणि त्यानंतर नॉन ग्रॅज्युएट जे काही ज्यांची अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी आपण पाहू मित्रांनो, कमर्शियल कम तिकीट अकाउंट कम तिकीट क्लर्क टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क असे पद आहेत मित्रांनो. एकूण मित्रांनो जे 12वी पास ज्यांची ग्रॅज्युएशन झाले त्यांना 3,050 जागा आहेत मित्रांनो. परंतु ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले अशासाठी 5,800 जागा आहेत मित्रांनो. तुम्हाला या ज्या खाली वेबसाईट दिलेल्या त्यांचा तुम्ही ॲक्सेस घ्यायचा आहे. समजा तुम्हाला मुंबई रेल्वेला भरायचं असेल, मुंबई RRB मुंबई गव्हर्मेंट वाटला भरायचं असेल तर तिथे भरा. चेन्नईला भरा. जे काय आपल्याला आपण ज्या एरियामध्ये आपल्याला जवळ पडेल अशा एरियामध्ये भरा मित्रांनो. कारण की महाराष्ट्रातील जे काही आपले बांधव आहेत त्यांचा येणाऱ्या रेल्वे भरतीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या वाढण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. हे जे काय चलन ऑनलाईन पद्धतीने भरायचे मित्रांनो. हे जे काय चलन जवळजवळ 500 रुपयापर्यंत असतं मित्रांनो कोणत्याही पेपरचं. जर तुम्ही CBT 1 जर पास झाला तर तुमचं ते फीस भरलेली सुद्धा वापस येते मित्रांनो तुमची. आणि अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. तुमचं फक्त ज्या काही डेट आहेत त्या तुम्ही ध्यानात ठेवा. तुमचं जे काही ग्रॅज्युएशनवर आहे त्यांना 21/10 फॉर्म चाललेले आहेत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन अजून कंप्लीट झालं नाही त्यांच्यासाठी 28/10 फॉर्म भरायचे आहेत. अशा 2 प्रकारे तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. जास्त करून आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरा मित्रांनो, त्याचा फायदा होतो. ओपनमधून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका जास्तीत जास्त, कारण की त्यांचं मेरिट खूप हाय जाऊ लागलेलं आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये. आणि हे जो पेपर आहे तो अजून आपण ते सिरीज वगैरे चालूच करणार आहे ह्याच्याविषयी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पगार पण चांगला आहे, जॉब पण चांगला आहे, सिक्युरिटी पण आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.